चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत स्वामी चरित्र सारामृत हे पारायण कसं करावं आणि या पारायणाचे नियम काय आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। स्वामी चरित्र सारामृत हे पारायण 3 दिवसांचं, 7 दिवसांचं आणि 21 दिवसांचं केलं जातं। तुम्हाला हे पारायण किती दिवसांचं करायचं आहे हे ठरवावे आणि या पारायणाला कोणत्याही दिवसापासून किंवा गुरुवारपासून या पारायणाची सुरुवात करावी। ज्या दिवशी पारायणाची सुरुवात करणार आहात त्या दिवशी देवघरासमोर बसून दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्ही 3 दिवसाचं पारायण करणार असाल तर पहिल्या दिवशी 7 अध्याय वाचायचे आहेत व दुसऱ्या दिवशी 7 अध्याय वाचायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी 7 अध्याय वाचायचे आहेत। म्हणजे 3 दिवसामध्ये 21 अध्याय वाचायचे आहेत। 3 दिवसात 7 म्हणजे 3 दिवसांचे 21 अध्याय वाचून पूर्ण करायचे आहेत। याला म्हणतात एक पारायण। आता आपण बघणार आहोत 7 दिवसांचं पारायण कसं करावं। 7 दिवसांचं पारायण करताना 7 दिवस प्रत्येक दिवशी 3 अध्याय वाचायचे आहेत। रोज 3 अध्याय म्हणजे 7 दिवसात 21 अध्याय वाचायचे आहेत। म्हणजे 7 दिवसांचे एक पारायण वाचून पूर्ण होतं। 21 दिवसांचं पारायण कसं करावं। 21 दिवसांचं पारायण करताना प्रत्येक दिवशी एक अध्याय वाचायचा आहे। पहिल्या दिवशी पहिला अध्याय, दुसऱ्या दिवशी दुसरा अध्याय, तिसऱ्या दिवशी तिसरा अध्याय, म्हणजे अशा प्रकारे 21व्या दिवशी तुम्ही 21वा अध्याय वाचायचा आहे। याला म्हणतात 21 दिवसांचं एक पारायण। अशा प्रकारे 3 दिवस, 7 दिवस आणि 21 दिवसांचं पारायण केलं जातं। तुम्हाला सोयीस्कर वाटेल अशा प्रकारे तुम्ही किती दिवसांचं पारायण करायचं आहे ते तुम्ही करू शकता। आणि संध्याकाळी आरती करायची आहे। आपण जे जेवण खाणार आहोत तेच जेवण स्वामींना दाखवायचे आहे। त्यासाठी वेगळं जेवण बनवण्याची गरज नाही। स्वामी चरित्र सारामृत हे पारायण करणं खूप सोपं आहे। पारायण काळात नॉनव्हेज खायचे नाही आणि घरातही बनवायचे नाही। या पारायणाचे बाकी कोणतेच कडक नियम नाहीत। वयस्कर लोक, आजी आजोबा असतील व त्यांना हे पारायण करायचे असेल तर जास्त वेळ बसू शकत नसाल तर तुम्ही खुर्चीवर देखील बसून करू शकता किंवा जास्त कंटाळा आला तर तुम्ही दुपारी व संध्याकाळी देखील वाचू शकता। हातपाय धुवून अध्याय वाचण्यास सुरुवात करावी। तुम्हाला या पारायण काळात नित्यसेवा करायची असेल तर तुम्ही तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता। या पारायणामुळे तुमचं कोणतंही काम पूर्ण होईल। अडकलेली सर्व कामे मार्गी लागतील। या ग्रंथात खूप मोठी ताकद आहे। अशा प्रकारे तुम्ही 3 दिवसांचं, 7 दिवसांचं आणि 21 दिवसांचं तुमच्या सोयीस्कर तुम्ही हे पारायण करू शकता। आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा।